मित्रांनो नमस्कार. मी आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर त्र्यंबके. आज एक आपल्या डॉक्टर अशोक त्र्यंबके या चॅनलवर मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आज एक सेक्स संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शक्यतो स्त्रियांनी पाहू नये, कारण की हा व्हिडिओ मी फक्त पुरुषांसाठी काढलेला आहे. त्यामुळे स्त्रियांनी ह्या व्हिडिओपासून दूर राहावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपण जो आज विषय घेऊन आलोय त्या विषयाचं नाव आहे सेक्स करण्या अगोदर लिंगामध्ये म्हणजेच आपल्या पेनिसमध्ये ताठरता राहते, पण सेक्स करता करता लिंग अचानक ढिल्ले पडते, त्यामधील ताठरता बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे अचानक मनुष्य व्यक्ती हा याचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. या विषयावर आपण पाहणार आहोत. म्हणजे हा आजचा व्हिडिओ आपला इरेक्टाईल डिसफंक्शन यावर आपण बोलणार आहोत. ज्यावेळेस आपण किंवा एखादा व्यक्ती स्त्रीशी शारीरिक संबंध करतो, म्हणजे त्यास आपण संभोग म्हणतो किंवा सेक्स म्हणतो, त्यावेळेस सेक्सचं सेंटर ॲक्च्युली हे मनापासून चालू होतं. म्हणजेच मनामध्ये माणूस ठरवतो की आज मला माझ्या बायकोबरोबर, माझ्या गर्लफ्रेंडबरोबर किंवा जी XYZ व्यक्ती असेल त्याबरोबर सेक्स करायचं आहे. म्हणजे साहजिकच समजा त्यांनी दुपारी 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता किंवा सकाळी 6 वाजता, 10 वाजता कोणती वेळ असो, त्यावेळेस ज्यावेळी तो हा विचार करतो की मला आज माझ्या फिमेल पार्टनरबरोबर सेक्स करायचा आहे, संभोग करायचा आहे, त्यावेळेसच ॲक्च्युली संभोगाची सुरुवात झालेली असते. म्हणजेच ह्याला आपण मेंटल सेक्स म्हणतो किंवा मानसिक विचाराद्वारे केलेला सेक्स म्हणतो. म्हणजे ह्याला आपण सेक्सचा पहिला प्रकार म्हणू शकतो. दुसरा जो सेक्सचा प्रकार असतो त्याला फोरप्ले म्हणतात. यामध्ये मनुष्य हा आपल्या पार्टनरच्या अवयवांची मजा घेत असतो. त्याच्यामध्ये जेवढं त्याला सॅटिस्फॅक्शन होईल त्यासाठी तो फोरप्ले सेक्स हा करत असतो. आणि तिसऱ्यामध्ये आपण किती वेळ सेक्स केला याची तुलना तो करत असतो. मग यामध्ये होतं काय, ज्यावेळेस आपण सेक्स करतो त्यावेळेस आपल्या लिंगाला नसांद्वारे रक्तपुरवठा होत असतो. जर जेवढा लिंगाला रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तेवढा जर झाला तर आपल्या लिंगामध्ये ताठरता राहते. आपल्या नर्व ह्या जर कमजोर झाल्या नाहीत किंवा कमजोर पडल्या नाहीत, मग त्यांना आवश्यक असलेले पोषक घटक जर पूर्णपणे मिळाले तर आपल्या लिंगाची ताठरता टिकून राहते. पण जर आपल्या लिंगाला व्यवस्थित रक्तपुरवठा झालेला नाही किंवा आपल्या नसांमध्ये काय अडथळा आला असेल तर ताठ झालेलं लिंगही अचानक त्यामधील ताठरता संभोग करता करता पूर्णपणे कमी होऊन जाते. लिंग आपलं बारीक होऊन जातं. त्यालाच आपण इरेक्टाईल डिसफंक्शन असे म्हणतो. इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये 2 प्रकार असतात. म्हणजे सेक्स करता दरम्यान टाईट तर होतं, त्याला टाईप 1 म्हणतात. आणि टाईप 2 मध्ये सेक्स करता करताच
लिंग अचानक बारीक होऊन जातं. त्याला टाईप 2 इरेक्टाईल डिस्फंक्शन असे आपण म्हणू शकतो. मित्रांनो, सेक्स हा शारीरिक व भावनिक आरोग्याशी निगडीत असतो. यामध्ये होतं काय, ज्यावेळेस आपण सेक्स करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये ठेवतो व ज्यावेळेस आपल्याला सेक्स करण्याची पूर्णपणे इच्छा होती, त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्या पार्टनरबरोबर आपण सेक्स करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये काही हार्मोन्स सिक्रेट होत असतात आणि ते हार्मोन्स जर आपल्या व्यवस्थित पेशीमध्ये, मेंदूतील पेशीमध्ये सिक्रेट जर झाले, तर आपला सेक्स हा पूर्णपणे व्यवस्थित राहतो व आपलं पेनिसही जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाईट प्रमाणात राहतो. पण जर आपल्या पेनिसला होणाऱ्या रक्तपुरवठा हा कमी पडला किंवा अचानक मेंदूमधील जे हार्मोन सिक्रेट झालेले आहेत ते जर मनाव असे सिक्रेट झाले नाहीत, तर आपल्या मेंदूमधील पेशींना जो संदेश दिला जातो तो तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे आपल्या लिंगामधील ताठरता अचानक कमी होते. त्यामुळे आपल्या लिंगाची ताठरता जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपणास औषधोपचार करावा लागेल. कारण की अनेक व्यक्तींना काही शारीरिक अडचणी असतात, काही मानसिक अडचणी असतात, काही आरोग्यविषयक समस्या असतात. जोपर्यंत आपण या समस्येवर उपचार घेत नाही तोपर्यंत आपली यापासून सुटका होऊ शकत नाही. पण जर आम्ही जे तुम्हाला औषधोपचार करू, जर आपण या गोष्टी व्यवस्थित जर घेतल्या तर इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून आपली सुटका होऊ शकते व आपल्या लिंगाची ताठरताही व्यवस्थित टिकून राहू शकते. मित्रांनो, अनेक जण जेव्हा योनी मार्गामध्ये आपल्या फिमेल पार्टनरच्या वजायनामध्ये योनी मार्गामध्ये आपलं लिंग आतमध्ये घालतो, त्यावेळेस लगेच युरिया बाहेर येतं. त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतात. पण आपल्या पार्टनरचं जर समाधान झालं नाही तर आपण नैराश्य अवस्थेमध्ये जातो, ताणतणावामध्ये जातो, एन्झायटीमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो व सेल्फ कॉन्फिडन्स तर आपला पूर्ण कमी होतो. मंडळींनो, सेक्स ही पहिली गोष्ट निवांत करायची गोष्ट आहे. कमीत कमी माणसाने सेक्स हा अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास केला पाहिजे. पण अनेक लोक व्यवस्थित पेनिस किंवा लिंग ताट न झाल्यामुळे व्यवस्थित आपल्या पार्टनर संग सेक्स करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या स्वतःलाच आपण सेक्स न केल्यामुळे आपला पार्टनर हा आपल्याला नाराज होऊन जातो, उदास होऊन जातो व व्यवस्थित सेक्स न झाल्यामुळे आपणास मुलं बाळं होण्याससुद्धा अडचणी निर्माण होतात. पण आता मित्रांनो, काळजी करू नका. मी आपल्यासाठी डॉक्टर त्र्यंबके आपल्याबरोबर व्हिडिओद्वारे स्पष्ट बोलत आहे. जर आपणास खरंच सेक्स करताना काही अडचणी येत असेल तर आता काळजी करू नका. आपण फक्त एक वेळ माझ्याकडे या. जादा वेळ येण्याची आवश्यकता नाही. फक्त एक वेळ या. मी दिलेल्या औषधांचा एक कोर्स पूर्ण करून घ्या. आपण 100% खात्री देतो या आपल्या लिंगाला असलेली अडचण, प्रॉब्लेम हे पूर्णपणे मी सॉल्व्ह करेन. मित्रांनो, आपल्याला तर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय हे समजले असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे पण काय समजलेलं असेल. पण ॲक्च्युली आपणास अचानक लिंगाची ताठरता का कमी होते हे आपणास समजले असेल. कारण की सेक्स हा आपल्या लिंगाशी संबंधित असतो, आपल्या रक्तपुरवठ्याशी संबंधित असतो, आपल्या मानसिक आरोग्याशी संबंधित असतो, आपली मेंटल हेल्थ कशी आहे याची संबंधित असतो. जर काय औषधोपचार चालू असेल तर त्याच्या परिणामामुळेही आपणास लिंगाला ताठरतेमध्ये अडचण येऊ शकते. कॉर्टिसोल नावाचे जे हार्मोन्स असतात हे जर पातळी वाढली तर आपल्याला नैराश्य येतं, त्यामुळेही आपले लिंग ताठ राहत नाही. असे विविध कारणं असतात. त्यामुळे आपण
उपचार घेणं खूप आवश्यक असतं. कारण की जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल, सगळ्यात श्रेष्ठ व सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे शारीरिक संबंध, सेक्स. कारण की आपण आपल्या पार्टनर बरोबर एक त्यांना विश्वास दिलेला असतो की मी तुझ्यासाठी सक्षम आहे, मी तुझ्यासंग व्यवस्थित शरीर संबंध करू शकतो. पण जर आपण असं करू शकलो नाही तर आपला पार्टनर 100% नाराज होतो. तो बोलून शक्यतो फिमेल लोक दाखवत नाहीत, पण त्यांचं मनच सांगतं की बाबा तू माझ्यासंग व्यवस्थित सेक्स करू शकत नाही. त्यामुळे अनेक फिमेल पार्टनर हे तुमच्या अडचणीमुळं इतरांशी संबंध ठेवू शकतात. त्यामुळं आपण स्वतः व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं असतं. कारण की आपला दोष जर काय असेल तर अनेक स्त्रिया हा विचार करतात की आम्ही तुझ्या दोषापायी आम्हाला जी सुख पाहिजे ते जर तुझ्याकडून मिळतच नसेल तर आम्ही काय विचार केलेला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही पण स्वतः विचार करा, आपल्या पार्टनरचा विचार करा. आपल्यात जर काही सेक्स संबंधित आजार असतील, आपण अनेक ठिकाणी यावर उपचार घेतला पण आपणास फरक पडत नसेल तर आता काळजी करू नका. कारण की सेक्स हा आपल्या शारीरिक आजार संबंधित आहे, मानसिक आजार संबंधित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन्सचं प्रमाण कमी असतं, यामध्ये हे लिंगाला खूप अडचणी येते, मुलं बाळ होण्यासही खूप अडचण येते. जर आपण टेस्टोस्टेरॉनचं जर प्रॉब्लेम दूर केले, हे हार्मोनचे जर प्रॉब्लेम दूर केले तर आपल्याला 100% फरक पडतो. मित्रांनो, हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळं तुम्ही जे मार्केटमध्ये केमिकलच्या गोळ्या औषध भेटतात ह्या शक्यतो घेऊ नका व याची सवय लावून घेऊ नका. कारण की या गोळ्यांमुळे तात्पुरतं लिंग होतं, पण तुमचा मूळ प्रॉब्लेम हा काही सॉल्व्ह होत नाही. आणि तुम्ही गोळ्या औषध तरी किती दिवस खाणार? आम्ही जे तुम्हाला गोळ्या औषध देतो ते फक्त 15 ते 1 महिन्याचे असतात. खर्चही जास्त येत नाही, अगदी थोड्या माफक दरामध्ये औषधं असतात. त्यामुळे तुम्ही घ्या हे औषधं व कायमस्वरूपी विश्वासाने बरे व्हा. मी तुम्हाला 100% खात्री देतो. मी आज 25 ते 30 वर्षापासून माझा एक छोटासा दवाखाना चालत आहे. मी मोठा हॉस्पिटल बांधू नाही शकलो. मोठं हॉस्पिटल बांधण्यासाठी पेशंटकडून खूप पैसे घ्यावे लागतात, तेव्हा हॉस्पिटल बांधता येतं. पण मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे, इमानदार डॉक्टर आहे व मला जेवढं समाजकार्य करता येईल तेवढं मी करतो. आणि पैशाच तरी काय करायचं, एक दिवशी मरायचंच आहे, सर्व इथं ठेवून जायचं आहे. त्यामुळं जेवढं सामाजिक कार्य करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पाठवण्याचा उद्देश माझा एकच आहे की आपल्याला जी अडचण आहे ती मी आपली सोडू शकतो. आपण अनेक ठिकाणी डॉक्टर उपचार घेतले पण आपणास म्हणावं असं समाधान लाभलं नसेल, आपले त्यामुळे खूप पैशाचं वेस्टेज झालेलं असेल तर आता काळजी करू नका. फक्त एक वेळ डॉक्टर त्र्यंबके म्हणजे माझ्याकडे या, मी आपलं 100% खात्री देतो. आपल्याला लिंगाची जी ही समस्या असेल ती पूर्णपणे खात्रीशीर बरी केली जाईल व तुम्ही उपचार झाल्यानंतर पूर्ण बरे होऊन जाल ह्याची मी 100% खात्री देतो. व तुम्ही तुमच्या पार्टनरचंही समाधान कराल हे मी तुम्हाला 100% शाश्वती देतो. जर आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो, इतरांना शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मी नवीन व्हिडिओ प्रत्येक दिवशी घेऊन येत असतो व त्यापासून जेवढेही आपणास फायदा होईल याचा करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, मी आता रजा घेतो आणि एवढी तुमच्यावर आशा करतो की तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल, लाईक कराल व इतरांना, आपल्या मित्रपरिवारांना पाठवाल अशी मी आशा बाळगतो. नमस्कार.